हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. सलगर वस्तीमध्ये 118 झाडे अनधिकृतपणे तोडले असल्याची कल्पना असताना सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाच्या कार्यालयाकडून इलेक्ट्रिक बसेसचे काम चालू आहे. यामध्ये पिंपळ, कडुलिंब, अशोक असे 15 ते 20 झाडे कोणतीही परमिशन न घेता अनधिकृतपणे तोडून चोरून विकली आहेत. यामध्ये कार्यकारी अभियंता रुपनर व शाखा अभियंता चौधरी क्लार्क शेख यांना विचारले असता यांच्याकडे कोणतीही रीतसर परमिशन नाही व घेण्यात आलेले नाही. मनमानी कारभारानुसार व वरिष्ठांच्या आदेशानुसार ही कारवाई केल्याची गोष्ट नाकारता येत नाही. याची एक समिती गठीत करून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करून दंड वसूल करण्यात यावा असे निवेदन आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने महानगरपालिकेच्या आयुक्त यांना देण्यात आले आहे. कारवाई न झाल्यास संस्थेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सलगर वस्ती येथे 108 झाडं तोडण्यात आली होती. हे प्रकरण नवीन असतानाच सोलापूर SMT बस डेपोच्या कार्यालयाकडून जवळपास 15 ते 20 झाडं या ठिकाणी तोडलेले आहेत. आपण बघू शकता की मागचं हे कडुलिंबाचं झाड आहे. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी झाड होतं आणि असे या ठिकाणी हे लाईन जे आहेत हे पूर्ण झाडांची लाईन होती. या तिथं आपण पिंपळ बघू शकताय, वड बघू शकताय. त्याच माध्यमातून अशोकाची झाडे या ठिकाणी होती, चिंचाची झाडे होती की ह्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी कोणत्याही पद्धतीची परमिशन न घेता स्वतःच्या मनमानी कारभारानुसार 15 ते 20 झाडं यांनी नाही का तोडण्यात आलेले आहेत. आणि त्याच पद्धतीने आम्ही नाही का संबंधित कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी विचारणा केली असता तर त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीची रीतसर परमिशन त्या लोकांनी घेतलेली नाही. व काल आम्ही आज संस्थेच्या वतीने आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे व त्यामध्ये निवेदन देऊन आम्ही स्वतः आयुक्त साहेबांनी व्हिजिट मारावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, जेणेकरून जे दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा. या ठिकाणी आपण बघू शकताय की जवळपास या लोकांनी मनमानी कारभारानुसार झाडांची कत्तल केलेली आहे. त्या ठिकाणी पण बघू शकता आपण. तर जे दोषी आहेत, जे अधिकारी आहेत, ज्यांचा यामध्ये सहभाग आहे त्यांच्यावर समिती गठीत करून त्यांच्यावर चौकशी लावून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करावे अशी विनंती करतो. धन्यवाद. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.